प्रवचनाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या समयाला मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एक वार जाऊया, प्रवचनातून मनन करूया. आज प्रभूकडून आणखीन काहीतरी आशा प्राप्ती करून घेऊया, आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. मागच्या सोमवारी आम्ही पाहिलं की मेंढरं आणि शेळी यामध्ये फरक काय आहे. प्रभूची इच्छा आहे की आम्ही मेंढरं असावं, कारण तो मेंढरांचा मेंढपाळ आहे आणि त्याची इच्छा, त्याचं लक्ष शोधणं, काळजी घेणं कोणासाठी आहे तर ते मेंढरांसाठी आहे. आणि या दिवसांमध्ये आम्ही पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये की मेंढरांचे स्वभाव गुणधर्म काय असतात आणि त्यांचे स्वभाव गुणधर्माला अनुसरून आमच्यामध्ये कोणते स्वभाव गुणधर्म आम्हाला डेव्हलप करायला हवेत याचा अभ्यास आम्ही मागच्या वेळेस केला. आणि जर ही स्वभाव गुणधर्म आमच्यामध्ये असतील तर आमच्यासाठी काही अभिवचनं आहेत. दावीद प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, पित्याला म्हणतो की तो माझा मेंढपाळ आहे. ज्या वेळेस तो त्याला मेंढपाळ असा गणतो त्यावेळेस तो स्वतः एक मेंढरू असं होतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मेंढरू आहे तर आम्ही पाहिलं की न्यायाच्या काळी प्रभू उजव्या हाताला मेंढरं आणि डाव्या हाताला शेळ्या गोळ्या केलेल्या असतील आणि त्या उजव्या हातातल्या सर्व समूहाला तो म्हणेल, या माझ्या पित्याच्या राज्याचा अनुभव घ्या, ते वैभव अनुभवा. का? कारण ज्यावेळेस मी भुकेला होतो त्यावेळेस मी मला खायला दिलं, तहानेला होतो मला पाणी दिलं, माझी निगा घेतली, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही माझा समाचार घेतला. मेंढरांच्या गुणधर्मामध्ये मी पाहिलं की ते देणारे आहेत, लवकर देतात, दूध देतात, त्यांचं मांस ते देखील भक्षण केलं जातं. बायबलमध्ये छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून, पशुपक्ष्यांपासून मोठ्याल्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांचा उल्लेख आहे. पिसूपासून त्या गोमाशापासून जे आहे ते अगदी वटवाघूळ आहे, गरुड आहे, जिराफ, हत्ती, उंदीर, प्राणी, सर्व प्राणी आहेत, सिंह देखील आहे, वाघ देखील आहे. पण महत्वाची बाब, सिंहाचा होमबली नाही सांगितला. अरे जंगलचा राजा एवढा मोठा, सिंहाचा होमबली द्या, नाही का, प्रभू खुश होईल. हत्ती सगळ्यात मोठा, म्हणजे इतका मोठा आहे तर मग हत्तीचा द्या, नाही. आणि सुंदर अशा त्या स्वरूपाला आमच्या समोर ठेवला आणि तो म्हणजे मेंढरू, लॅम्ब. आणि तो स्वतः मेंढरू म्हणून उभा राहिला आणि त्याने देखील तुमच्यानी माझ्यासाठी सहन केलं आणि आम्हाला स्वातंत्र्य दिलं, बंधनातून आम्हाला स्वातंत्र्य दिलं, पापापासून आम्हाला स्वातंत्र्य दिलं, त्या नरक अग्निकुंडाच्या त्या मार्गापासून. यावेळेस आज आम्ही पाहणार आहोत ही जी मेंढरं आहेत, ज्या मेंढरांच्या बाबतीत प्रभू म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि मला काय सांगायचं ते त्यांना कळतं, मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात आणि मी त्यांचंच द्वार आहे. मी मेंढरांच्यासाठी द्वार आहे आणि जो या दारातून येतो जातो तो भरपूर खातो, त्याला खायला उणी पडत नाही, तो सुरक्षित राहतो आणि त्याला ते विपुल जीवन आहे. त्याचं ऐकणाऱ्या आज्ञा पालनाच्या व्यक्तिमत्वाला किंवा त्या व्यक्तींना मेंढरू संबोधले गेलेलं आहे. आणि जी ही मेंढरं आहेत त्या मेंढरांच्यासाठी सुंदरशी अभिवचनं आहेत. आमच्या लहानपणापासून आमचं मुखोद्गत असलेलं जे वचन आहे किंवा जो अध्याय आहे तो 6 वचनं, पूर्ण फक्त 6 वचनं आहेत आणि त्या 6 वचनामध्ये जवळपास 14 आशीर्वाद आहेत. ते 14 आशीर्वाद आहेत आणि आम्ही सहज म्हणतो हे, पण ते आज आशीर्वाद आम्ही तपासून पाहूया. स्तोत्रसंहिता जाऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 23 आणि वचन 1 ते 6, अगदी 6च वचनं आहेत. मी वाचतो तुमच्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांचं देखील हे पाठ असणार 100%. थोडंसं मनन आपण या सकाळच्या समयाला या वचनावर करूया. दाविदाचे स्तोत्र 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवाना करीतो. तो आपल्या नामास्तव तो मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. या ठिकाणी हे जे अभिवचन आहे, ही जी अभिवचनं आहेत, ही 14 अभिवचनं आहेत या 6 वचनामध्ये. पहिली 5 वचनं जी आहेत हे प्रॉमिस आहेत, अभिवचन आहेत. 6वं वचन देखील प्रॉमिस अभिवचन आहे, पण ती भाकीत देखील आहे. इट इज ऑल्सो प्रॉफेसी. ते भाकीत देखील आहे सार्वकालिक जीवनासाठीचं. पहिल्यांदा जर आम्ही गेलो तर एल रोई किंवा जेहोवा रोई, परमेश्वर माझा मेंढपाळ, तो माझा शेफर्ड आहे, नाही का. तर इथं प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही. सर्वात प्रथम जो आशीर्वाद आहे तो म्हणजे की आमचा मेंढपाळ कोण बनतो, तर आमचा मेंढपाळ साक्षात जिवंत परमेश्वर. आमचा मेंढपाळ कोण बनतो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आमचा पाठीराखा कोण बनतो, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आमचा अग्रगामी, आमचा पाठीराखा. फक्त पुढच्या दिशेने चालत नाही मेंढपाळ, तो पुढेही असतो, पाठीमागे असतो, तो फिरत असतो त्या मेंढरांच्या कळपाला चारताना. पण तो इकडे तिकडे कधीच हे करत नाही, लक्ष देत नाही. पण त्याच्या मेंढरांकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या मेंढरांच्या जीवाचं रक्षण कसं करायचं, त्यांचं पालन पोषण कसं करायचं, याच्याकडे त्याचं लक्ष असतं. सगळ्यात पहिला जो आशीर्वाद आहे तो म्हणजे की प्रभू जिवंत देव, उत्पन्न करता, सृष्टीचा त्राता, आमच्या श्वासाचा धनी जो आहे तो आमचा मेंढपाळ. मेंढरांसाठीचे आशीर्वाद आहेत. कोणती मेंढरं? वाणी ऐकणारे मेंढरं, आज्ञा पालनाच्या द्वारे स्वामीचा सन्मान करणारी मेंढरं. इथं पहिला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद म्हणजे की परमेश्वर आमचा मेंढपाळ बनतो. दुसरी बाब, मला कशाचं ऊन पडणार नाही. आय विल लॅक नथिंग. मला कशाचं ऊन पडणार नाही. का? कारण साक्षात उत्पन्न करता माझ्या बरोबर आहे. दुसरा आशीर्वाद हा आहे की मला कशाचीच उणीव भासणार नाही. आज मी कोरोनाच्या काळामध्ये असू देत, आज मी संकटामध्ये असू देत, आजारामध्ये असू देत, व्याधींशी परिचित झालेला असू देत, माझ्या आप्तजनांनी मला सोडलेलं असू देत, नातेवाईक दुर्लक्ष करू देत, पैसा नसल्या कारणाने मित्र मैत्रिणीने सगळ्यांना सोडून दिलेलं असू देत. प्रियांनो, इथं प्रभूचं वचन सांगतं की त्या मेंढरांच्यासाठी तो मेंढपाळ आहे. आणि जो मेंढपाळ आहे त्याच्या निगराणी खाली जर तुम्ही आहात, त्याच्या सहवासात तुम्ही जर आहात, तर तुम्हाला कशाचीच उणीव पडणार नाही, कशाचीच कमतरता भासणार नाही. शारीरिक, मानसिक, आत्मिक तिन्ही बाबीमध्ये. आत्मिकपणामध्ये जर आम्ही कोरडेपणात जात आहोत आत्मिक रीतीनं, तर प्रभूला आवाज देणं गरजेचं. मेंढराच्या त्या मेंढपाळाला ठाऊक आहे की त्यांना आता काय भरवण्याची गरज आहे, त्यांना आता आम्हाला काय नक्की देणं गरजेचं आहे. मेंढराला ठाऊक आहे, मेंढपाळाला ठाऊक आहे. दुसरा आशीर्वाद जो आहे की तो म्हणतो आय विल लॅक नथिंग. मला कशाचं ऊन पडणार नाही, कशाची कमतरता राहणार नाही. बरेचदा ज्यावेळेस त्यांची परिस्थिती बदलते त्यावेळेस मराठी म्हण आम्हाला बरोबर प्रत्ययास येते. माझे मम्मी पप्पा इथे लोणी काळभोरमध्ये असताना अनेक कुटुंबांसाठी ते मदत झाले. अनेक कुटुंबांना प्रभूनं आसरा असं त्यांना उभं केलं, अनेकांच्यासाठी. आणि असं असताना सर्वजण, नातेवाईक वगैरे सगळेजण यायचे सुट्टीला आमच्याकडं, राहायला आमच्याकडं, खेळायला खायला आमच्याकडं. पण आई आमची प्रभूकडे गेली. आई गेल्यानंतर बाबा आमचे प्रभूकडे गेले. प्रभूकडे गेल्यानंतर गोष्ट अशी झाली, अनेक जण म्हटले आम्हाला, अरे आम्ही आहोत ना, काळजी करू नका, आम्ही आहोत ना, काळजी करू नका, आम्ही आहोत वडिलांच्या जागी, आम्ही आहोत आईच्या जागी, आम्ही तुमच्यासाठी आहोत, काळजी करू नका. ज्यांच्यासाठी माझ्या आई वडिलांनी पुष्कळ काय केलं. पण ती मराठी म्हण जी प्रत्ययास येते ती म्हटलं मी, ती ही की घर फिरलं की वाशाही फिरतात. घर फिरलं की वाशाही फिरतात. प्रियांनो, मला सांगू द्या, अगदी सुरुवातीला मोजक्या लोकांचे फोन किंवा भेट झाली असेल एखाद्या दुसरी, पण लोक फिरले नाहीत. ज्यांनी आम्हाला भरोसा दिला ते आमच्यापासून बाजूला गेले. पण परमेश्वरानं आम्हाला कोणत्याच बाबतीत कमी पडू दिली नाही.
पण हे मात्र सिद्ध करून दाखवलं, कोणी असो अथवा नसो, मी तुमचा त्राता तुमच्यासोबत सदैव आहे. आय विल लॅक नथिंग. मला कशाची उणीव भासणार नाही. ना नातेवाईकांची उणीव भासणार, ना इतर कुणाची उणीव भासणार, कशाचीही उणीव भासणार नाही. तुमच्याही देखील मनुष्याच्या बाबतीत बरंच असं होतं, ज्यावेळेस धन दौलत पैसा तुमची समृद्धी असतात, नको असणारे लोक पण तुमचे मित्र बनतात, नको असणारे नातेवाईक पण सदोदित घरी येत जातात. पण ज्यावेळेस परिस्थिती खाली जाते, ज्यावेळेस आम्ही कुठंतरी त्या प्रसंगाला सामोरे असतो, लोक तोंड पाहून पळतात, जसे घर फिरलं का वास वगैरे तुम्हाला विसरून जातात. पण प्रभू इतका सुंदर आमचा देव आहे, तो आमच्या केवळ विजयातच आमच्यासोबत नाही, आमच्या पराजयात पण आमच्यासोबत असतो. तो आमच्या केवळ सुखातच नाही, आमच्या दुःखातही आमच्यासोबत असतो. तो आमच्या शारीरिक तंदुरुस्तीच नाही, तर आमच्या आजारपणा मध्ये देखील आमच्यासोबत असतो. तो आम्हाला कधीच सोडत नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तो आहे म्हणून मला काही होणे पडणार नाही. माझी भिस्त जर त्याच्यावर आहे, माझा भाव तर त्याच्यावर आहे, माझा भरोसा जर त्याच्यावर आहे, तो जर माझ्या आशेचं केंद्रस्थान आहे, तो जर माझ्या अपेक्षेचं केंद्रस्थान आहे, तो जर माझ्या जीवनाचं केंद्र आहे, तर मला कशाचंच होणं पडणार नाही. तिसरे आशीर्वाद, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, वाळवंटामध्ये देत नाहीये. हिरवा रंग समृद्धीचा रंग म्हटलं जातं. हिरवा रंग विपुलतेचा रंग म्हटलं जातं, भरभराटीचा रंग म्हटलं जातं. इथे तो म्हणतो की तो मला हिरव्यागार कुरणात. कुरण काय आहे? प्रोव्हिजन, तुमच्यासाठी पुरवठा आहे. त्या कुरणात विपुल आहेत, तुम्हाला खाल्ल्यानंतरही शिल्लक राहील अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. तो म्हणतो की तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला संत पाणी शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. तो मला हिरवळीमध्ये घेऊन जातो. त्याला माहिती आता मी थकलो आहे, त्याला माहिती मला विसाव्याची गरज आहे. बघा, तुम्ही कधीतरी असं जर बाहेर हिरवळीमध्ये निघालात तर तुम्हाला काय अनुभव असेल? तुम्ही एक तरोताजा होता, तुमचं मन प्रसन्न होतं, तुमच्या मनातल्या सर्व विचारांना एक तिलांजली मिळते आणि तुमचं लक्ष इकडं तिकडं जाऊन तुमच्या मनातले जे विचार आहेत, काळज्या आहेत, त्यांना थोडंसं बाजूला ढकललं जातं. तुम्हाला हिरव्यागार कुरणात बसवितो. तुम्हाला संत पाण्याजवळ नेतो. तुम्हाला रिफ्रेश करतो. तुम्हाला ताजा तवाना करतो. तुम्हाला ताजा तवाना करतो. ही रिफ्रेशेस मी. तुम्हाला ताजा तवाना करीतो. चौथा आशीर्वाद की तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला पाण्याजवळ नेतो. तो माझा मेंढपाळ बनतो, मला कशाचं ऊन पडत नाही. तिसरी बाब, तो मला मार्गदर्शन करतो आणि मला संत पाण्याजवळ नेतो, हिरव्याच्या कुरणात बसवितो. आणि पाचवी बाब, ही रिस्टोरथ माय सोल, तो माझा जीव, माझा आत्मा ताजा तवाना करतो. शरीर हे मर्त्य आहे. तुम्ही रोज काजू करी खा किंवा मटन मांस खा, 80च्या वर कोणी जाणार नाही. शरीरापेक्षाही जी उत्तम बाब आहे, शरीरापेक्षाही ज्याला मरण नाही, तो कोण असेल तर तो म्हणजे आत्मा आहे. त्या आत्म्याच्या बाबतीत प्रभू म्हणत आहे की तो ताजा तवाना करीतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. इंग्लिशमध्ये त्याला सोल म्हटलं गेलं आहे की तो माझा आत्मा ताजा तवाना करीतो. शरीराची मरगळ थोडीफार एक्झरसाइज केली, शरीराची मरगळ थोडंफार चांगलं पौष्टिक खायला मिळालं, शरीराची मरगळ कुणी साधा येऊन हातपाय तुमचे दाबू द्यात, तुम्हाला बरं वाटतं. तुमचं डोकं कुणी चेपून देऊ द्यात, तुम्हाला छान वाटतं. टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतं, छानशी झोप लागते. इथे शरीराच्या बाबतीतच नाही, तर प्रभू म्हणतो की तो तुमचा आत्मा, तो तुमचा जीव, त्याला तो विसावा देतो, त्याला तो विश्रांती देतो. पाचवा आशीर्वाद, सहावा आशीर्वाद, तो मला त्याच्या नामास्तव नीतिमार्गाने चालवितो. प्रभूला धन्यवाद. तो मला त्याच्या नामास्तव नीतिमार्गाने चालवितो. बरेचदा मी हे ऐकलेलं आहे बापांकडून मुलांच्यासाठी वाक्य की बापाचं नाव घालू नकोस. किंवा बऱ्याचदा बाहेर पडताना लेकरं ज्यावेळेस वेडीवाकडी वागताना दिसतात
त्यावेळेस लोक म्हणतात, अरे अमुक अमुक यांचा मुलगा. आणि पालकांच्या मुलांच्यावर तर अगदी डोळे ठेवलेले असतात. तसे पाहायला गेलं तर पालकांची लेकरं स्वर्गातून पडलेले नसतात. त्यामुळे ते नीतिमत्तेच्या मार्गाने चालतील हे विसरून जा. पण त्यांना चालणं गरजेचं आहे. पण ते जर चालू शकले नाही तर त्यांच्या पाठीमागे तितकेच मोह, तितकेच परीक्षा असतात. आणि लक्षात ठेवा, सर्वसामान्यांच्या पेक्षाही जास्त मोह, जास्त आकर्षण कुणाकडे असतील तर ते पालकांच्या लेकरांकडे असतात. अशासाठी की जर त्यांना खाली घेतलं तर पालकांची सेवा बदनाम होणार आहे. त्यांच्या सेवेकडचं जे लक्ष आहे ते दुर्लक्षित होणार आहे लोकांचं. आणि लोक नावं ठेवता ठेवता प्रभूकडून जे मौल्यवान विचार, प्रभूकडून जे मौल्यवान वचन, प्रभूकडून जे मौल्यवान आशीर्वाद मिळत आहेत, जे गुज त्या पालकांच्या द्वारे मिळत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि शैतान लोकांची नजर त्या पालकाच्या लेकरांकडे घेऊन जायचे प्रयत्न करतो. बघ बघ बघ, नामास्तव, नाव खूप महत्वाचं आहे, आम्ही जपतो. आमच्या मध्यमवर्गीयांना तरी आम्हाला हे खूप गरजेचं आहे, नाही का? आम्ही खूप हे करतो की नाही, माझं नाव, माझी इज्जत, लोक काय म्हणतील, तो आपल्या नामास्तव. जर सर्वसामान्य बाप काळजी घेतो त्याच्या नावाच्यासाठी, इथे तर स्वर्गीयचा देव तो स्वतःच्या नामास्तव तुम्हाला नीतिमार्गाने घेऊन जाईल, चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार नाही. मेंढपाळाने घेऊन गेला मेंढरा, कुठे गेलं? तिकडे तर वाघ बसले होते, तिकडे तर सिंह बसले होते, तिकडे तर खोल दरी होती, हिरवळ तर कुठेच नव्हतं. अरे हा मेंढपाळ घेऊन तर फिरतोय पाण्यात मधून प्राण्या आपल्या मेंढपाळांना, पण महत्वाच्या बाबतीत ते हिरवळच नाही, त्यांना खायला प्यायलाच नाही. असं नाही. मेंढपाळाला चांगलं माहीत असतं माझ्या मेंढरांना कुठे घेऊन जायचं. मेंढपाळाला चांगलं माहीत आहे की माझ्या लेकरांना खायला कुठे मिळेल. मेंढपाळाला चांगलं माहीत असतं की माझ्या लेकरांचं संरक्षण कुठं होईल. इथं प्रभूचं वचन सांगतं, तो म्हणत आहे की तो त्याच्या नामास्तव, वो अपने नाम के लिए. आणि प्रभूचं वचन सांगतं की मी आपल्या नावाची ईर्ष्या कोणाला देणार नाही. हे जे जलश गाड, तो ईर्ष्यवान देव आहे. आणि ईर्ष्यवान जो देव आहे तो म्हणतो की मी माझ्या नामास्तव, तो आपल्या नामास्तव. तुमचं लेकरू, तुमचं नाव ज्या समाजामध्ये असतं, ज्यावेळेस बाहेर सिगारेट विडी ओढायला लागतं, ज्यावेळेस ते चुकीच्या पद्धतीने वागायला लागतं, बापाला कुठेतरी खंत निर्माण होते. आता बाप पण पिणार असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण महत्वाची बाब आहे की तिथे बापाला खंत निर्माण होते. म्हणून तो म्हणतो की मी ईर्ष्यवान देव आहे, मी माझी ईर्ष्या कोणाला देणार नाही. तुम्ही कुणाची मेंढर आहात? तुम्ही स्वर्गीच्या देवाची मेंढर आहात. आम्हाला जर ते ठाऊकच नसेल आम्ही कुणाची मेंढर आहोत, तर आम्ही आज्ञा पालन करणार नाही. आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागू, आम्हाला पाहिजे तिकडे आम्ही जाऊ, आम्ही पाहिजे ते तत्व आमच्या वैयक्तिक हितासाठी बायबलमधून शोधून घेऊ आणि आमच्यासाठी वापरायचे प्रयत्न करू. एक व्यक्ती, दारुडी व्यक्ती मला भेटली आणि मी सहज गप्पा मारत असताना त्यांना म्हटलं की ब्रदर सोडा आता, हे बास झालं. तर त्यांनी मला सांगितलं, वचन सांगितलं की बघा प्रभूचं वचन काय सांगतं की तुझं पोट दुखत असेल तर थोडंसं द्राक्षरस घे. पण मूर्खांना काय शहाणपण सांगणार, नाही का? थोडक्यात त्याला काय बोलायचं ते मी बोललो आणि बाजूला आलो. आमच्या वैयक्तिक बुद्धीला पडतं तसं बायबलमधून अर्थ काढून चालत नाही. प्रभूला काय सांगायचं आहे, पवित्र आत्म्याला याद्वारे मला काय सुचवायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि तो पवित्र आत्मा पवित्रतेमध्ये तुम्हाला चालवायसाठी आला आहे. तो म्हणतो की मी माझ्या नामास्तव, तो त्याच्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवल. किती महत्वाची बाब आहे. आम्हाला जर नीतिमार्गाने चालणं कठीण वाटतं, आम्हाला जर पवित्र मार्गावर चालणं कठीण वाटतं, तर किती छानशी छोटीशी प्रार्थना की प्रभू तुझ्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालव. मला नाही जमलं, मला नाही मोहावर विजय मिळवता आला, मला नाही ते व्यसन सुटत आहे प्रभू, मला नाही बेविचारातून बाहेर येत आहे, चुकीच्या गोष्टी माझ्या त्या नजरेमध्ये सदैव बसत आहेत, चुकीच्या गोष्टी त्या मोबाईलवर पाहून पाहून प्रभू मला त्याच्यातून बाहेर पडणं कठीण झालंय. बोला त्याच्याकडं, तुझ्या नामास्तव, तू स्वर्गीचा देव आहे, तू ईर्ष्यवान देव आहे आणि मला स्वर्गीचा राजा तुझं नाव खाली घालायचं नाही. म्हणून हे प्रभू तू आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालव, मला बंधनातून काढ, माझ्या दारूचं व्यसन सोड, माझ्या चुकीच्या गोष्टी सोड. तो समर्थ आहे आम्हाला नीतिमार्गाने घेऊन जाण्यासाठी. हा आशीर्वाद आहे.
मेंढरांच्यासाठी. पुन्हा मला ते सांगायला पुन्हा सांगायला आवडतं, मेंढरांच्यासाठी. कारण तो म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि जी त्याची वाणी ऐकतात तीच मेंढरं आहे त्याची. तो मला त्याच्या नामास्तव नीतिमार्गाने घेऊन जातो. 7वा आशीर्वाद जो आहे की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. मृत्यू छायेची दरी, ज्या ठिकाणी मृत्यू आहे, छाया काय सावली आहे, पदोपदी सावली तुम्हाला सोडत नाही. तुम्ही जात असताना तुमची सावली कधी सोडत नाही तुम्हाला. तीच बाब आहे ज्या ठिकाणी मृत्यूने सर्वत्र थैमान घातलेलं आहे, ज्या ठिकाणी मृत्यू निश्चित आहे, जिथे मृत्यू सावलीसारखा आहे, अशा परिस्थितीतून जात असताना देखील तो माझ्यासाठी असा मार्ग तयार करेल, तो माझ्यासाठी अशा काही गोष्टी तयार करेल की मी तिथून सुखरूप पलीकडे जाईल. कोणतंही अरिष्ट असू द्यात, मृत्यू छायेची दरी म्हणजे दरीतून उतरणं, दरीतून वर चढणं सहजी नाहीये. कठीण आहे. सर्वसामान्य रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना दरीचा अनुभव नाही येणार. पण जे खेडोपाड्यात राहतात, जे डोंगर दऱ्यांमध्ये राहतात, त्यांना खरं विचारून पहा की दऱ्यांमध्ये किती धोका आहे. दऱ्यांमध्ये उतरलं, वरून खाली कोसळलं तर परत वर चढणं शक्य आहे की नाही. अशा दरीच्या मधून, मृत्यू छायेची दरी, ज्या ठिकाणी मृत्यू निश्चित आहे, अशा दरीतून जात असताना देखील मी भिणार नाही. हालेलुया. मृत्यू छायेच्या दरीतून तो तुमच्यासाठी मार्ग काढणारा प्रभू आहे. तुमच्या परिस्थितीतून तो मार्ग काढणारा प्रभू आहे. तुम्ही कोविडने ग्रस्त असू द्याल, नाहीतर कॅन्सरने ग्रस्त असू द्याल, तुमच्या आत्म्याचं संरक्षण करणं त्याच्यासाठी समर्थ असणारा तो देव आहे. शरीरापेक्षाही महत्वाची बाब आमचा जीव, आमचा आत्मा आहे. आज आम्ही कुणासाठी जगत आहोत? आज आम्ही कुणाच्या नामास्तव जगत आहोत? आज आम्ही कुणाची मेंढरं म्हणून जगत आहोत? आम्ही आमची शरीर जे आहेत ते चुकीच्या कामासाठी तर दिलेले नाहीत ना, शैतानी कर्म करण्यासाठी तर ते वाहिलेले नाहीत ना. जगाशी समरप न होता आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्यात. प्रियांनो, बऱ्याचदा याच ठिकाणी संघर्ष असतो, याच ठिकाणी मृत्यूला आमंत्रण दिलं जातं. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराविषयीचे पुशारके तुमच्या अवतीभोवती गरडा घातलेली असते. आणि मागे जसं सांगितलं तसं मला पुन्हा एक वेळा सांगू द्यात, देव मोह घालत नाही, पण देव परीक्षा मात्र पाहतो. कोणत्याच वाईट गोष्टीचा मोह देव घालत नाही. मोहाला आम्ही स्वतःहून बळी पडतो, प्रभू पाडत नाही. इच्छेला, भावनेला आम्ही बळी पडतो, प्रभू पाडत नाही. मृत्यू छायेच्या दरीतून मोहाची कितीही मोठी दरी असू द्यात, संकटाची कितीही मोठी दरी असू द्यात, वासनेची कितीही खोल खळगट असू द्यात, त्याच्यातून बाहेर काढणारा प्रभू जिवंत देव आहे. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मेंढरांनो, हे तुमच्यासाठीचे आशीर्वाद आहेत. इथे तो सांगतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी सेफ, सुरक्षित बाहेर पडतो. कारण भरोसा कुणावर आहे? मेंढपाळावर आहे. इर्मिया 39:17-18 तो म्हणतो की ज्याची तुला भीती वाटते त्याच्या हाती मी तुला देणार नाही. तू तलवारीनेही पडणार नाही, तू जीवानेशी सुटशील. मी खात्रीनं तुझा बचाव करेल. का? कारण तू मजवर भिस्त ठेवली आहे, असं परमेश्वर म्हणतो. ज्याची भिस्त परमेश्वरावर आहे, मृत्यू छायेची दरी त्याला काहीच करू शकत नाही. मृत्यू छायेच्या दरीतून सुखरूप पार जाणं. आज भारताची परिस्थिती, आज संपूर्ण जगाची परिस्थिती ही बिघडत चाललेली आहे. प्रीती थंडावलेली आहे. 2 आठवड्यापूर्वी पेपरची बातमी बघितली तर संशयाने एका देवाच्या दासांनी स्वतःचं लेकरू, स्वतःचं नाही म्हणून जाऊन कचरकुंडीमध्ये फेकून आला. सेवक हे कसं करू शकतो मला माहित नाही, पण प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की आमची भिस्त कोणावर आहे? जर आमची भिस्त प्रभूवर आहे तर तो म्हणतो की कारण तू माझ्यावर भिस्त ठेवली आहे, म्हणून ज्या कशाची तुला भीती वाटते त्याच्या हाती मी तुला देणार नाही. इथं वचन जे आहे तो म्हणतो की मी मृत्यू छायेच्या दरीतून मी सुखरूप पार जाईल, पलीकडे जाईल. पुढचा जो आशीर्वाद आहे तो म्हणतो आय विल हॅव नो फिअर. त्यामुळे मला कोणत्याच अरिष्टांची भीती वाटणार नाही. शत्रूची भीती नाही, जादूटोण्याची भीती नाही, करणी बाधेची भीती नाही, शेजारची काय म्हणतात भीती
नाही. तुमचं बॉस तुमचं प्रमोशन करेल का नाही करेल भीती, नाही. तुम्हाला जॉब कंटिन्यू करता येईल की नाही भीती. प्रत्येक प्रकारचं भय भीती त्या ठिकाणी नष्ट होते जिथे प्रभू तुमच्या बाजूला उभा राहतो. यास तुम्हाला कोणत्याच अरिष्टाची भीती वाटणार नाही. शत्रूंनी गरडा घातला तरी भीती वाटणार नाही. त्यांनी माझ्यासमोर तळ दिला तरी मला भीती वाटणार नाही. का? कारण सदाजीवी परमेश्वर, कारण सदाजीवी स्वर्गीचा देव माझा मेंढपाळ आहे. मी इतके दिवस भरकटलेलं मेंढरू होतो. खूप छान गाणं आहे, मेंढरू हरवलं. तुम्हीही गायलं असेल, आम्ही प्रत्येकाने ते ऐकलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदी त्या तेज प्रसारणी कॅसेटमध्ये हे झालं होतं. खूप छान, खूप सुंदर, अनेक जणांच्या हृदयाला स्पर्श करणारं ते गाणं होतं. पण आज मी कोणतं मेंढरू आहे? आज मी हरवलेलं मेंढरू आहे का आज मी सापडलेले मेंढरू आहे? आज पुन्हा एक बार कळपात घेतलेले मेंढरू आहे. पापांची क्षमा झाल्यानंतर पस्तावा करून पापांची क्षमा मिळत नाही, पश्चाताप करून त्याच्यापासून उलट पाठीमागं फिरून मग पापांची क्षमा मिळते. मला कसल्याच अरिष्टाचं भय वाटणार नाही. कोणतेही अरिष्ट असू द्या, मला भीती वाटणार नाही. 9वा आशीर्वाद, तुझी आकडी व तुझी काठी मला धैर्य देतात. तुझी आकडी व तुझी काठी मला धैर्य देतात. तुम्ही रस्त्याच्या कडेने चाललेले आहात, हातामध्ये काठी आहे आणि समोर कुत्रा आला. काय वाटतं? तुम्ही लगेच कशाचा उपयोग कराल? तुम्ही चाललेला असताना तुमच्या हातामध्ये काठी आहे आणि समोर साप आला. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. धीर खचू देऊ नका. इथं हा आशीर्वाद आहे प्रभूचा. आकडी खाण्यासाठी प्रयोजन आहे. मेंढपाळ आकडीने झाडाचा पाला काढतो, फळं काढतो, त्या बाबळीच्या शिंगा काढतो आणि मेंढरांना खायला देतो. आज काही नाही, चल पुढं. काही दिसत नाही मार्गाने खायला, चल पुढे. भरोसा ठेवता परमेश्वरावर, भरोसा ठेवता मेंढपाळावर. त्याची आकडी, त्याचं प्रोव्हिजन तुझ्याकडं आहे. आणि ज्या वेळेस तो त्या आकडीने हलवेल, पाला खाली पडेल, त्यास खाऊन घे. त्याची आकडी व त्याची काठी. मला जर विचाराल तर प्रभूचं वचन हीच माझ्यासाठी आकडी आहे. त्याची प्रभूचं वचन हीच माझ्यासाठी काठी आहे. कारण काठी शिस्त लावते, काठी शासन करते. ही ती काठी आहे आम्हाला शिस्त लावायला. आणि बेशिस्त जीवनाला प्रभू मला वाटत नाही आशीर्वादित करू शकेल किंवा त्याला त्या जीवनाचं महत्त्व कळेल. ही आकडी आहे आम्हाला शिस्त लावण्यासाठी. हीच काठी आहे आमच्या अन्नाचं प्रोव्हिजन. वेन देअर इज नथिंग यू हॅव एव्हरीथिंग. ज्यावेळेस कुठंच काही नाही तर सगळं काय आहे ते याच ठिकाणी सापडतं. हाच आहार आहे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाच्या परीक्षेला तोंड देत असताना म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीनं जगेल असं नाही, तर तो परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं, या वचनानं तो जगेल. शरीराची भूक, आत्म्याची भूक. मला तुम्हाला राज सांगू द्या शरीराच्या भुकेचं आणि आत्म्याच्या भुकेचं. शरीरासाठी ज्यावेळेस तुम्ही खात नाही त्यावेळेस तुम्हाला भूक लागते. काळजीपूर्वक ऐका. शरीरासाठी ज्यावेळेस तुम्ही खात नाही त्यावेळेस तुम्हाला भूक लागते, पण आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही खाता त्याच वेळेस तुम्हाला भूक लागते. जर आत्मिक रीतीनं तुम्ही देवाचं वचन खाल्लं नाही तर तुम्हाला भूक लागत नाही. आत्मिक रीतीनं जर तुम्ही त्या आत्म्यासाठी ताण झालेला नाही तर तुम्हाला ताण लागत नाही. हाच फरक आहे शरीराचा आणि आत्म्याचा. शरीराची भूक तुम्हाला त्यावेळेस लागते ज्यावेळेस तुम्ही खात नाही, पण आत्म्याची भूक तुम्हाला त्यावेळेस अधिक आणि अधिक लागते, वाढू लागते ज्यावेळेस तुम्ही खाता. आणि तुमची अधिक आत्मिक भूक वाढू नये म्हणून ख्रिस्ती लेकरांना विशेष रीतीनं देवाचं वचन वाचण्यापासून नेहमी दूर ठेवलं जातं आणि आमची लेकरं दूर मात्र नक्की राहतात. विचारा, ओळीनं 10 आज्ञा पाठ आहेत का? विचारा. बायबलमधले सर्व पुस्तकांची नावं ओळीनं पाठ आहेत का? विचारा. त्यावरून कळेल आम्ही किती नीतिमत्वतेमध्ये आहोत, आम्ही किती त्या मार्गाने चाललो आहोत. त्याच्या नामस्तव तो चालवायला तयार आहे, मी चालायला तयार आहे का? मी त्याचा हात धरलेला आहे का? तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हा 9वा आशीर्वाद आहे मेंढरांच्यासाठी. 10वा, तो माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतो, माझ्यासाठी मेज तयार करतो.
माझ्यासाठी मेज तयार करतो. त्या मेजावर मेज ज्या वेळेस म्हणतो हे प्रिपेअर टेबल, ज्यावेळेस मेज तयार करतो त्याच्यावर फक्त एक वाटी, त्याच्यात थोडीशी शेव आणि चमचा असं आणून देत नाही. मी एका ब्राह्मण मित्राच्या घरी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस म्हटले की नाही बसा बसा, नाही का लिंबू पाणी तरी घेऊन जा, चहा वगैरे तरी. म्हटलं नाही नको, उशीर होतोय, लिंबू पाणी. ठीक आहे, मी बसलो लिंबू पाणी करायला. जवळपास 10-15 मिनिटं गेले. 10-15 मिनिटानंतर लिंबू पाणी मग समोर आलं. किती आलं? फुलपात्र. आणि त्या फुलपात्रामध्ये अर्धा भरलेला लिंबू सरबत, 2 घोटाचं लिंबू सरबत, आणि तो दिला गेला. 15 मिनिटाच्या वाट पाहिल्यानंतर अर्धा प्याला लिंबू सरबत. असं आमचा प्रभू नाही आहे. ज्यास टेबल म्हणतो, ज्यास मेज म्हणतो, मेजावर सगळ्या प्रकारच्या मेजवानांची गर्दी असते. विसरू नका, तो देव लावणार आहे, मनुष्य लावणार नाहीये. बुफेट जेवण आम्हाला माहित आहे, लग्नामधले जेवण आम्हाला माहित आहे, वाढणारे कसे वाढतात हेही माहित आहे, नजर ठेवतात की नाही ठेवतात वाढताना हेही माहित आहे. सुरुवातीला द्यायचं नंतर म्हणजे संपलं, आता बाजूला राहिलं वगैरे वगैरे अनेक प्रकार आम्ही अनुभवलेले आहेत जेवणाच्या बाबतीमध्ये. पण इथं स्वर्गीचा देव मेज लावणार आहे, सर्वसामान्य व्यक्ती लावणार नाहीये. तुमच्या इच्छा अपेक्षेच्या पलीकडे वाढण्यास समर्थ असा परमेश्वर, मेंढपाळ होऊन तुमच्या संगती राहणारा परमेश्वर, अरिष्टामध्ये देखील तुम्हाला कधीही न सोडणारा परमेश्वर, इमॅन्युअल म्हटलेला सदा सर्व काळ आमच्या संगती असणारा परमेश्वर, तो या ठिकाणी मेज लावणार आहे. मनुष्य नाही, तो मेज लावणार आहे. मग त्या मेजावर पंचपक्वान्नाचीच नाही तर किती पक्वानांची गर्दी असेल हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाची बाब मी मागाशी पण सांगितलं, नुसतं शरीरावर त्याचं लक्ष नाहीये, आमच्या आत्मिक जीवनावर त्याचं वास्तविक पाहता लक्ष आहे. अशासाठी की आमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, आमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये. तो माझ्यासाठी मेज वाढतो, पण कुठं वाढतो? घरामध्ये, आतल्या खोलीमध्ये पाहुणे आले आणि कोणी जेवत असलं आपल्या कुटुंबातलं, आपण म्हणतो अरे प्लेट घेऊन आतल्या खोलीत जा, प्लेट घे आतल्या खोलीत जा, आज जाऊन जेवायला बस. इथं प्रभू घरातल्या लोकांच्या समोर नाही, आतल्या खोलीमध्ये वाढत नाहीये. तो म्हणतो शत्रूंच्या देखत तो समजसाठी ताट वाढतो. शत्रूंच्या देखत ही प्रिपेअर्स टेबल बिफोर माय एनिमीज, माझ्या शत्रूंच्या समोर, सर्वसामान्यांच्या समोर नाही. जे आज तुमची कुचेष्टा करते, आज जे तुम्हाला खालच्या नजरेनं पाहत आहेत, आज जे टाकोपणानं तुमच्याकडे पाहत आहेत, त्या सगळ्यांच्या समोर प्रभू तुम्हाला सन्मानित करायला तयार आहे. प्रभू तुमच्या समोर मेज वाढायला तयार आहे. जे तुमच्या शत्रूकडे नाही ते तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला इतकी शांती तो द्यायला तयार आहे, तुम्हाला इतके भरपुरीने तो द्यायला तयार आहे की शत्रू देखील झोप हरवून बसेल त्याची. शत्रूला देखील म्हणता आलं पाहिजे, किंवा शत्रू देखील म्हणेल अरे याला एवढी शांती कुठून, अरे याला याच्याकडे समृद्धी एवढी कुठून, याला बरकत एवढी कुठून, याचं आरोग्य एवढं कुठून. शत्रूंच्या देखत तो मजपुढं ताट वाढतो. मेजवानी किंवा मेज हा सणासुदीला लावतात, फीस्ट ज्याला म्हटलं गेलं इंग्लिशमध्ये. एका वेळेच्या जेवणाबद्दलची तर प्रोव्हिजन नाही आहे. जी मेंढरं ऐकतात त्यांच्यासाठी सदा सर्व काळासाठी ही मेजवानी आहे. ही फीस्ट हा सण आहे. आणि म्हणतो की तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. डोक्याला तेलाचा अभ्यंग म्हणजे काय? तो तुम्हाला अभिषिक्त करतो. अभिषिक्त करणे म्हणजे काय? की तुम्हाला वेगळं करणं, तुम्हाला विभक्त करणं इतरांच्या पासून, आणि तुमचं पाचारण करणं. तुम्हाला त्याची लेकरं नुसतं संबोधन नाही तर तुमच्याशी तो करार करणं, तुम्हाला त्या अभिषेकाच्या द्वारे स्वतःचं लेकरू म्हणून घेणं. आणि राजाच्या लेकराला काय ऊन पडणार आहे? प्रभूला उत्पन्नकर्त्याच्या लेकराला ज्यावेळेस हा करार तुमच्याशी तो करत आहे, ज्यावेळेस तुम्हाला तो अभिषेक करत आहे, ज्यावेळेस तो तुम्हाला सामर्थ्याने भरत आहे, त्यावेळेस तुमच्या विरोधात कोण जाईल? तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये दरी उभी राहते. तुम्ही सार्वकालिक देवाचे, सदाजीव देवाचे लेकरं म्हणवले जातात. तुमच्या डोक्याला सुगंधी तेल, मौल्यवान तेल. डोक्याला कोणतेही सर्वसाधारण तेल लावत नाही, गोड तेल लावत नाही,
केसासाठी. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट पण बऱ्याचदा आम्ही पाहतो. आता जाहिरातीमध्ये काळ्या सुंदर केसांच्यासाठी, भरपूर चांगल्या केसांच्यासाठी. आणि आपले नावाजलेले फिल्म अभिनेते ते तर नवरत्न तेल सांगतात नाही का, डोक्याच्या मालिशीसाठी वगैरे. इथं ते नाही. ज्यावेळेस प्रभू वापरणार उत्तमातला उत्तम, सर्वांग उत्तम, इथं प्रभूचं वचन सांगतं, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतो. गरम पाण्याचा शेक देतो नाही, तेलाचा अभ्यंग करीतो. तो तुमचा अपॉइंटमेंट तुम्हाला दाखवत आहे. तो तुमची कॅपेबिलिटी, तुमची पात्रता दाखवत आहे. काय होती ज्यावेळेस तुम्ही ऐकू लागता, काय होती ज्यावेळेस तुम्ही त्याच्या कळपातलं मेंढरू बनता, काय होता ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या कुरणामध्ये चरू लागता. त्यावेळेस तो सांगतो की तो डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतो. माझं पात्र हे तंतोतंत काठोकाठ भरलेलं आहे. इंग्लिशमध्ये माय कप रनeth ओव्हर. म्हणजे ते मला इतकं होतं की ते ओसंडून वाहणार आहे. मला साठवून न ठेवता इतरत्र जाणार आहे. ते इतकं भरून वाहतं की त्या वाहनातून जे जातं ते, तो जे कोणी खातं पितं ते देखील आशीर्वादित होतं, ते देखील तृप्त होतं. ओसंडून 10 अधिक 10 20 होतात. पण 10 गुणिले 10 100 होतात. मल्टिप्लाय. आदम हवेपासून त्यांनी सांगितलं मल्टिप्लाय, बहुगुणित व्हा. आवर गॉड इज अ गॉड ऑफ मल्टिप्लिकेशन. हालेलुया. आमचा देव बहुगुणित करणार आहे. आत्मिक जीवनात बहुगुणित करणार आहे. त्याच्या कृपेमध्ये बहुगुणित करणार आहे. त्याच्या शांतीमध्ये बहुगुणित करणार आहे. त्याच्या योजनांमध्ये बहुगुणित करणार आहे. त्याच्या योजनांमध्ये बहुगुणित करणार आहे. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो आणि माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. काठोकाठ भरला आहे म्हणजे आता त्याच्यात जागा नाही असं नाही, पण जे आहे त्याच्यातूनही ओसंडून वाहत आहे. मेंढरांच्यासाठी दिले गेलेले हे आशीर्वाद आहेत. आणि खात्रीनं त्याची दया, हिज गुडनेस अँड मर्सी, आणि त्याचा चांगुलपणा मजबरोबर कायम राहील. खात्री आहे त्या मेंढपाळाला, त्या मेंढरांना, ज्यांनी त्या मेंढपाळाला अनुभवलं आहे, ज्यांनी त्या मेंढपाळाचं प्रेम अनुभवलं आहे, ज्यांनी त्या मेंढपाळाचा वरदहस्त अनुभवलेला आहे, ज्यांनी त्याचा सहवास अनुभवलेला आहे, त्यांना हा कॉन्फिडन्स येऊ शकतो. त्याच मेंढरांना त्याबद्दल खात्री उत्पन्न होऊ शकते की शुअरली गुडनेस अँड हिज मर्सी, त्याचा चांगुलपणा, त्याची दया. व्हॉट अ कॉन्फिडन्स, किती खात्री, किती भरोसा आहे दाविदाला. म्हणून तो म्हणतो, ओ टेस्ट अँड सी हाऊ द लॉर्ड इज. चाखून तर बघा. आणि महत्वाची बाब, जे चाखतात त्यांनाच चव कळते. बाजारामध्ये भरपूर सारे लोणचे आहेत. कैरीचं आहे, त्याच्यानंतर लिंबाचं आहे, बोराचं आहे, माशाचं आहे, त्याच्यानंतर मटणाचं, पुष्कळ लोणचे आहेत. बोराचं लोणचं आहे, कारल्याचं लोणचं आहे. कारल्याचं लोणचं, बोराचं लोणचं ज्यांनी चव घेतले त्यालाच त्याची चव सांगता येते. नुसतं लोणचं ना आंबट असेल म्हणून चालत नाही, सांगत नाही. जो चव घेतो त्याला कळतं, जो चव घेत नाही त्याला कळत नाही. प्रियांनो, स्वर्गीच्या देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. तो या भूमीवर आला, तुमच्यानी माझ्या पापासाठी मारला गेला, त्या वधस्तंभावर गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. ही सहज स्टोरी तर नाही झाली ना आमच्यासाठी. संडे स्कूलमधली ही एक गोष्ट, कहाणी तर झालेली नाही ना. हे सत्य आहे, आम्ही सहज सांगतो, सहज बोलतो, पण महत्वाची बाब हे आमचं पाठांतर आहे का आमच्या हृदयात उतरलेला राज आहे. त्याला मी तपासला आहे का, त्याला मी पाहिलं आहे का, त्याला मी चाखला आहे का. जर चाखला असेल तर तो कॉन्फिडन्स, तोच तो भरोसा, तरच ते भिजतं. शत्रूच्या देखत देखील माझा प्रभू मला सोडणार नाही, ताट वाढायल. प्रत्येक बाबीमध्ये तो माझ्या संगती राहील. नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशुरायाला, हृदयात वाहिला जीवनी जरा. आमच्या फॅमिलीची रिंगटोन आहे.
येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार. ही माझ्या फॅमिलीची रिंगटोन आहे. तुमच्या फॅमिलीची रिंगटोन कोणती आहे? मला बरेचदा असं येतं, ख्रिस्ती लेकरं सुरुवातीला त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला एखादा देवाचं वचन, शेवटी देवाचं वचन आणि मध्ये पिक्चरचं गाणं, मध्ये आणखीन काय शेरो शायरी. रिंगटोन आहे का? रिंगटोन सगळे पिक्चरचे, बहुतेक पिक्चरचे आहेत. मी सांगितलं आमचा रिंगटोन आहे फॅमिलीचा. येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार. तुमच्या वैयक्तिक कुटुंबाचं रिंगटोन काय वाजतंय? तुमचा रिंगटोन काय आहे? इथं जो चव घेतो त्यालाच त्याची चव कळती. तोच खात्री बाळगू शकतो, तोच भरोसा बाळगू शकतो. ओनली दॅट पर्सन कॅन हॅव कॉन्फिडन्स. हालेलुया. शेवटच्या आशीर्वादाकडे जाऊया. 14वा आशीर्वाद. आणि तो म्हणतो की माझा पात्र काठोकाठ भरले आहे. खात्रीने त्याची दया व त्याचे चांगुलपणा माझ्याबरोबर असेल आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया. सर्वसामान्यांच्या घरात नाही. अंबानीच्या बंगल्यामध्ये आम्हाला प्रवेश नाही मिळत आहे. कोणत्याही मोठ्या माणसांकडे जायचं तर आम्हाला 10 परवानगी घ्यावी लागेल. या भूमीवर बांधलेले घर, बंगला, किती मोठं स्वरूप वाडा असू द्यात, त्याला मर्यादा आहेत. इथं अमर्याद आणि सुरक्षित अशा ठिकाणी, आणि तेही किती, 1-2 दिवसासाठी नाही, फॉर एव्हर. सलोदित आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हे मेंढरांसाठीचे उत्तमातले उत्तम आशीर्वाद आहेत. ते मेंढरूच चिरकाल राहू शकतं. चिरकाल, अनंतकाल, सार्वकालिकता. त्याच्यासाठी कुटुंबामध्ये नाही, घरामध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही, इस्रायलमध्ये नाही. आजकाल जसं यात्रेसारखं झालं होतं नाही का कोविडच्या आधी, कुठं चला इस्रायलला, कुठं होली लँड टूर. तिथं जाऊन आल्यावर इम्पॅक्ट जरूर बसतो, विचार करायला लागतो माणूस, पण तिथं फेरी घातल्याने सार्वकालिक जीवन मिळणार नाहीये. इथे प्रभुवचन सांगतं त्याच्या घरामध्ये, मग त्याचं घर इस्रायलपेक्षा नक्कीच उत्तम असणार आहे. त्याचं घर अमेरिका, इंग्लंडपेक्षा नक्कीच उत्तम असणार आहे. ऑस्ट्रेलियापेक्षा, सर्व सुखांपेक्षा नक्कीच उत्तम असणार आहे. मी त्याच्या घरात सदा सर्व काळासाठी राहील. प्रभूच्या घरामध्ये सर्व काळ. व्हॉट अ ग्रेट फेथ, व्हॉट अ ग्रेट कॉन्फिडन्स. किती सुंदर आहे. ज्याने चव घेतली तोच हे बोलत आहे, ज्याने चव घेतली नाही तो नाही. गेहजीचं अपॉइंटमेंट झालं होतं. एलियाशी अलिशा विश्वासू राहिला. शेवटपर्यंत म्हटलं की आता मास्टर, तुम्ही जर माझे स्वामी जात आहात तर मला तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे. गेहजीने तेच आपल्या जीवनामध्ये आदर्श असा ठेवला असता, तो कित्ताचा ठेवला असता. आणि तो एलियाकडून अलिशाकडे आलेल्या त्या आत्म्याच्या दुप्पट वाट्याला जर अलिशाला म्हटलं असता की महाराज मला तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे, तर आज आम्ही एलिया अलिशाबद्दल नाही, आज आम्ही गेहजीबद्दल प्रीच करत असतो. आज आम्ही गेहजीकडून प्रभूने किती महान कार्य केलं ते आम्ही आज अनुभवलं असताना ते आज आम्ही सांगत सुटलो असतो. त्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराची कृपा सांगत गेलो असतो, परमेश्वराचं महत्कृत्य विदित करत गेलो असतो. पण आम्ही का करू शकत नाही गेहजीच्या द्वारे? कारण गेहजी अपुरा पडला त्या योजनेमध्ये. गेहजी हतबल झाला किंवा गेहजी नापास झाला त्या ठिकाणी. त्यांनी चव न घेता इतरत्र लक्ष दिलं आणि तो विलयास गेला. विनाश झाला त्याचा. जे अरिष्ट नामानाकडे होतं ते अरिष्ट याच्याकडे आलं. जो चव घेईल त्यालाच कळेल, तोच तो विश्वास ठेवू शकेल की परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. प्रभू करो या आशीर्वादानं तुम्हाला भरो. आज जाणून घ्या की तुमचा मेंढपाळ कोण आहे. आणि आज जाणून घ्या मी माझ्या मेंढराचा, मी माझ्या मेंढपाळाचा आवाज ऐकतो का? मी ते मेंढरू आहे का ज्याच्याबद्दल प्रभूने ही अभिवचनं दिलेली आहे. या प्रभूसमोर नतमस्तक होऊया, प्रभूला धन्यवाद देऊया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू मला
आज्ञापालन करणारं ते मेंढर बनायचं आहे आणि तूच माझा मेंढपाळ व्हावा. या प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बाप्पा, यावेळेस तुझ्याजवळ येतो. सर्व माझे भाऊ बहीण आता पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे पाहणार आहेत त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. तुझा अनुग्रह कर, तुझी दया कर. आणि बापा, हे जे 14 आशीर्वाद बापा आमच्यासाठी सांगितले आहे देईपा, ते त्या लेकरांना देईपा त्याचे तू भागीदार बनव अशी आग्रहाची प्रार्थना करतो. त्यासाठी सर्व गोष्टीपासून देईपा अलिप्त होऊन त्याच्याकडे पाठ फिरवून तुला मेंढपाळ म्हणून जीवनामध्ये पवित्र आणि प्रथम स्थान द्यावं देईपा, यासाठी प्रत्येकाचा ताबा तू घे. धन्यवाद देतो. तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. तुझं गौरव होऊ दे देवेपा. या प्रत्येकाच्या द्वारे लागणारा प्रत्येक पुरवठा तू प्रत्येकाचा कर, लागणारं आरोग्य प्रत्येकाला तू दे. हीच आग्रहाची प्रार्थना करतो आणि नासरी सूचनात मागतो म्हणतो आहे. आमेन. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.